चालू करायला स्टार्ट आदर्श गाव म्हणून आता सध्या जे उदयाला येत आहे ते निफाड तालुक्यातील हे एक महत्त्वाचं गाव आहे उंबरखेड, ज्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं इथल्या सगळ्या बॉडीनं या गावातल्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन एक आदर्श गाव करण्यासाठी फार चांगलं काम या गावामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्येच एक महत्त्वाचं या गावामध्ये आल्यानंतर मला जे दिसलं की सावित्रीबाई फुले यांच्या नावानं इथे यांनी वाचनालय सुरू केलं, ज्याच्यामध्ये मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय. त्याचबरोबर जी लहानली मुलं आहेत ती नियमित अभ्यास या वाचनालयामध्ये येऊन करतात. त्यांनी वाचनालयाबरोबर अभ्यासिका पण सुरू केलेली आहे. हे बघितल्यानंतर मला फार आनंद वाटला आणि म्हणून मी त्या दिवशी या सर्व ज्येष्ठ मंडळींना या गावातले जे सध्या काम करत आहेत त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडं महाराष्ट्रातून वर्षाकाठी 100-150 पुस्तकं दरवर्षी येत असतात. ते काही भेट अंक येतात, काही स्पर्धे पुरस्काराच्या निमित्तानं येतात. ते मी माझ्याच घरात ठेवण्यात काही अर्थ नाही, तर ते पुस्तकं मी आपल्या लायब्ररीला देतो. माझी अपेक्षा आहे की हा निफाड तालुका कुसुमाग्रजांच्या नावानं ओळखला जातो, कारण शिरवाडेवणी या गावामध्ये कुसुमाग्रजांचं जन्मगाव म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि कवितेची ओढ, वाचनाची ओढ मुलांमध्ये नव्या पिढीमध्ये यावी म्हणून हे 100 कविता संग्रह आज मी त्यांना भेट दिलेले आहे. अजूनही पण जेवढे जेवढे संग्रह माझ्याकडे येतील, माझे वाचून होतील, त्याच्यानंतर मी या लायब्ररीला देणार आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. निश्चितपणे खूप चांगलं गाव या निमित्तानं आम्हाला बघायला मिळत आहे. जे कोणी नवीन राजकारणामध्ये काम करताय ते निश्चितपणे उंबरखेडमध्ये आलं पाहिजे आणि एखादी ग्रामपंचायत त्या गावातले ग्रामस्थ एकत्र येऊन कसं काम करू शकतात याचा अतिशय आदर्श उदाहरण हे गाव आहे. मी सगळ्यांना या काम करणाऱ्या या सगळ्या मंडळीला आणि ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.